नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 3 दिवसात आता राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर येत्या 3 दिवसात आता राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 3 दिवसात राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊयात की अखेर येत्या 3 दिवसात आता राज्यातील कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस कोसळताना दिसणार आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर राज्यातील 70 ते 80% भागामध्ये मान्सून हा पोहोचला आहे, परंतु ज्या भागात या ठिकाणी पाऊस पडला त्यानंतर पावसाने दडी मारली आहे। बहुतांश भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऊन सुद्धा पडताना दिसत आहे। म्हणून हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवाने प्रश्न विचारलाय की अखेर येत्या 3 दिवसात आता राज्यातील कोणत्या भागात पाऊस कोसळणार आहे। तर बघा मित्रांनो, जर येत्या 3 दिवसांचा विचार केला तर येत्या 3 दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, त्याच सोबत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश यामधील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे। परंतु कोकण आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी घाटमाथ्याच्या एरियावरती आणि विदर्भामध्ये आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी पाऊस हा मध्यम ते जोरदार त्या ठिकाणी पडताना दिसू शकतो। इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस हा आपल्याला येत्या 3 दिवसात हलक्या स्वरूपाचा पडताना दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजे येत्या 72 तासांमध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढणार, परंतु आपल्याला चांगल्या पावसासाठी आणखीन 4-5 दिवस वाट बघावी लागेल असं जाणकारांचं इथं मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पेरणीची घाई करू नका, कारण जोपर्यंत जमिनीत व्यवस्थित ओल व वातावरणामध्ये त्या ठिकाणी थंडावा नाही तोपर्यंत काही पेरणीची गडबड करायची नाही। तर मित्रांनो, पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।